कट मारला असेल त्यानं. हे पहा, हळू घे थोडं. समजणार नाही त्याला तेवढं. हे पहा, कट मारला. आता कुठून कट मारला त्याने? शेंड्यावरूनही मारले असता कट, बुडापासूनही मारता आले असता, पण त्याने पेन्सिल साईजचा घेर घेतला आणि त्यावरून तो कट मारलाय. आता ही काडी सिलली त्याने अशी, म्हणजे याच्यात फसवायची आहे ती काडी. हे अशी काडी सिलली, याच याची काडी घेतली सिलली, हे याच्यात टाकन तो आता. त्या छिल्ल्या काडीमध्ये आडवं उभं असा प्रकार आहे का? हा नाही, व्यवस्थित टाकला की आडवा उभं करून तर त्याचे डोळे खाली जाईल ना पानं. तसा सरळ वरतीच, हा वरतीच पाहिलं पाहिजे. असा फसवला त्यानं, असा फसवला चांगला, बढिया बढिया बढिया. असा फसवला. हे पक्का एअर टाईट पाहिजे, याच्यात पाणी नाही जायला पाहिजे, हवा नाही जायला पाहिजे, तेव्हाच सक्सेस होते. आणि फास्ट करायला पाहिजे का? टायमिंग टाईट पाहायला पाहिजे, फास्ट असायला पाहिजे. कालांतरानं येतो, हा ते सुकायलाही नको नाही पाहिजे ना ते. त्यात आर्द्रता असायला पाहिजे. कालांतरानं हे असे टाईट काडी बांधावं लागते, म्हणजे त्यात हवाई जात नाही, काडी हे जात नाही. हो, ही ग्राफ्टिंग पट्टी असते, ही मार्केटला मिळते. आणि याच पट्टीनं मग असं आपण तयार केलं की हे 15 ते 20 दिवसात याला इथनं नवीन शूट सुरू होतात निघणे. जसं हे झाड आपण कोणतं, हे ग्राफ्टिंग केलेलेच आहे सगळं. ग्राफ्टिंग इज ओव्हर. 15 ते 20 दिवसात एवढं येते का? पण नाही एवढं नाही येत. नवीन शूट सुरू होता, नवीन पानं येणं सुरू होते. कोणतं? या काडीला, कारण याच्यापासनं या काडीला सुरू होते. हळूहळू हळूहळू ते वाढत जाते. मग अशा स्टेजवर येते. हे एक स्टेज झाली, मग दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, असं वेगळं. कोणता बनन सर आता जसं तुम्ही